नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आजची रेसिपी आहे पोटॅटो स्टिक। पोटॅटो स्टिक बनवण्यासाठी 4 उकळलेले आलू घेतले आहे। ते मॅशरने मॅश करून घ्यायचे, नाहीतर असं किसून घ्यायचं किसणीने। त्यामध्ये अर्धा कप तांदळाचं पीठ घालायचं, राईस फ्लोअर, आणि 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर टाकायचं, अर्धा चम्मच रेड चिली पावडर, जिरा पावडर, धनिया पावडर, थोडीशी हळद, थोडंसं चिली फ्लेक्स आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्यायचं। त्यामध्ये तुम्ही कोरिअँडर पण टाकू शकता आणि असं त्याचा सॉफ्ट असा डो तयार करून घ्यायचा। ज्यावर पण तुम्हाला लाटायचं असेल, जसं कोरपाट झालं, मी चॉपिंग बोर्ड घेतला आहे, त्यावर गोळे घ्यायचे थोडे छोटे छोटे आणि त्याला असं रोल करत बनवून घ्यायचं। हलक्या हाताने करायचं, म्हणजे लवकर बनतात। जास्त प्रेशर देऊन करून ते चिटकून जाईल ते, म्हणून थोडं हलक्या हाताने असे रोल करून घ्यायचे। नंतर रव्यामध्ये त्याला थोडं कोट करून घ्यायचं। कोटिंग केली हलकीशी की गरम तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं। बघा अशा प्रकारे कोट केला आहे आणि आता तेलामध्ये फ्राय करून घेऊ। रेडिश ब्राउनिश कलर येईपर्यंत मीडियम हाय फ्लेमवर। खूप मस्त क्रंची होतात रव्याने कोट केल्यानंतर। अगर आपण बिना रव्याने केलं तर थोडं सॉफ्ट असल्यासारखे वाटतात, पण रव्याने कोट केल्यानंतर आणखी क्रिस्पी लागतात खायला, आणि टोमॅटो सॉससोबत तर आणखी टेस्टी लागते। मी टोमॅटो सॉससोबतच खातो आम्ही। तुम्ही पण ट्राय करून बघा, छान रेसिपी आहे। कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।